आज स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाकडनं तो पुण्यामध्ये कार्यक्रम झाला. अप्रतिम होता, खूपच सुंदर झाला. आणि यानंतर पुन्हा याचे जास्तीत जास्त प्रयोग आपण घेऊ असा एक प्रयत्न करायचा. फारच उपयोगी. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचाराचा प्रसार आणि प्रचार या दोन्ही गोष्टी करण्याकरता हा कार्यक्रम फार उपयुक्त आणि हा जास्तीत जास्त ठिकाणी व्हावा. याच्यामध्ये अगदी सावरकरांचा सुरुवातीपासून तर आतापर्यंत म्हणजे ते जाईपर्यंत त्यांच्या कार्याचा आढावा पुन्हा हा लोकांना माहिती नाही. तरुण पिढीपर्यंत हा सगळा इतिहास लोकांपर्यंत पोचला पाहिजे. सावरकर पोचले पाहिजे. क्रांतिकारकांचा इतिहास देखील त्यांच्यासोबत हा कार्यक्रम झाला आणि म्हणूनच स्वातंत्र्यवीर हा याच्यासाठी महत्त्वाचा आहे की लोक स्वातंत्र्यवीर जय म्हणतात, स्वातंत्र्यवीर थोर व्यक्ती म्हणतात, पण ते थोर का होते, ते स्वातंत्र्यवीर का होते, कशामुळे त्यांना हे पदवी मिळाली हे लोकांना कळलं पाहिजे. विशेष करून नमुना कार्यक्रम होता. सावरकर हे अत्यंत दूरदृष्टी होते, त्याच्यामुळे अजून एक 50 मुद्दे आले असते या कार्यक्रमात, पण वेळेचं बंधन होतं की स्वातंत्र्य काय. एकच मुद्दा मी आजच्या एकच सांगतो. आज जाती जातीत जसा समाज विभागला गेला हिंदू समाज, तसा तो प्रांतामध्ये आणि भाषांमध्ये विभागला गेलाय. आणि तुम्ही जर मागच्या निवडणुका झाल्या या मुंबई महापालिकेच्या, तर याच्यात भाषांमधून एक रणधुमाळी हिंदूंमध्येच फूट पडली होती. सावरकरांनी हे 1914 सालीच त्यांनी जाणलं होतं. त्यांनी आपल्या भावाला एक पत्र लिहिलं, त्यात ते म्हणतात की काकीनाडा काँग्रेसमध्ये, म्हणजे काँग्रेसचे अधिवेशन होतं काकीनाडाला, तिथे आंध्र माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या. हे मला धोक्याचं चिन्ह दिसतं, कारण आंध्र माता की जय नाही, जय महाराष्ट्र नाही, जय बंगाल नाही, तर जय दिवसभर भारत मातेचा झाला पाहिजे. आणि हे जर आपण आत्ता याला विरोध केला नाही तर उद्या आपल्यामध्ये फूट आहेच. आत्ताच अनेक जाती भेद किंवा अशा वेगवेगळ्या मुद्द्याला फूट आहे. ती भाषांमधली फूट एक नवीन प्रकार निर्माण होईल. त्याच्यामुळे याला विरोध करणारे सावरकर 1914 साली भारताचं स्वातंत्र्य अबाधितराव आत्ता मिळाले, ते यासाठी हिंदू समाजात फूट पडू नये म्हणून जाती नाही तर भाषांमध्येही फूट पडू नये हे 14 साली सावरकरांनी सांगितलं आणि म्हणून स्वातंत्र्य. अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद पुणेकरांनी दिला. सावरकर स्मारकाच्या वतीने आपण आता दरवर्षी पुण्यामध्येही कार्यक्रम करतो आहोत आणि म्हणून स्वातंत्र्यवीरचा हा शुभारंभाचा प्रयोग होता. सावरकरांचं कार्य इतक्या वेगवेगळ्या स्तरावरचं आहे आणि ते स्वातंत्र्यवीर का ठरतात हे सांगणारा हा कार्यक्रम आहे. कारण अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. त्यांना स्वातंत्र्यवीर उगाच नाही म्हटलं, त्याच्या मागे कार्य आहे आणि देशासाठी सर्वस्व झोकून काम करणारा हा माणूस आहे आणि त्याच्याबद्दल आपल्या पुढच्या पिढीला माहिती व्हावी याच्यासाठी खरं तर हा तरुणांसाठी केलेला कार्यक्रम आहे. म्हणून स्वातंत्र्यवीर आता ठिकठिकाणी याचे प्रयोग करण्याचा आमचा मानस आहे आणि आजचा प्रतिसाद बघून तर आम्हाला निश्चित खात्री आहे की याचे अनेक प्रयोग काय आहे की आपण जेव्हा या ज्या राष्ट्रपुरुषांच्या जयंती आपण साजरी करतो, पण ते साजरी करत असताना व्याख्यान वगैरे आयोजित करतो. पण लोकांना आजकालचा जो ट्रेंड आहे की लोकांना कशा प्रकारे सुलभ करून सांगावं की एखादं कडू गोळी असते, त्याला गोड काहीतरी आपण वेस्टर्न लावून जर हे केलं तर त्याला ते थोडं सहज सुलभपणे देता येतं ते. आणि ती कडू गोळी जी आहे आपल्याला डोस दिलाच पाहिजे, कारण आपल्या ह्या राष्ट्राचं भवितव्य जर सुखकारक करायचं असेल तर आपल्याला अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जागोजागी होणं गरजेचं आहे. शिवजयंती आहे, गणेशोत्सव मंडळ आहे. ह्या गणेशोत्सव मंडळामध्ये बरेच लोक मोठ्या संख्येने उपस्थित असतात आणि ह्या मोठ्या संख्येने जे उपस्थित असतात तर हे टार्गेट आपण ठेवलं पाहिजे की ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण खूप चांगला हे करू शकतो. म्हणजे सावरकर लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. स्वातंत्र्यवीरांच्या कार्यावरती पुन्हा म्हणून सावरकर हा जो कार्यक्रम झाला तो अतिशय उत्कृष्ट झाला. खूप भावना प्रधान झाले, सगळे लोक उचंबळून आले सगळ्यांच्या भावना आणि इव्हन जे वाचन करणारे पण सद्गतीत झालेले आणि ऐकणारे पण सद्गतीत झालेले. पहिलाच प्रयोग अतिशय उत्तम सादर केला. आता याचे जास्तीत जास्त प्रयोग होत लोकांपर्यंत पोहोचव अशी इच्छा आहे. आणि आपण दरवर्षी जो स्मारकात दादरच्या स्मारकात करतो कार्यक्रम, जो शौर्य पुरस्कार, विज्ञान पुरस्कार आणि सामाजिक पुरस्कार, तो यावेळी इकडे पुण्यात केला ह्या कार्यक्रमाला लागूनच.
तोही एक वेगळाच उपक्रम झाला, चांगला झाला, मस्त झाला. शीर्षकच खूप छान आहे, म्हणून स्वातंत्र्यवीर. ते का स्वातंत्र्यवीर आहेत हे सगळ्या कार्यक्रमातून उलगडून दाखवलेलं आहे. आणि आज जे स्वातंत्र्यवीर सावरकर किंवा अन्य जे काही क्रांतिकारक आहेत त्यांच्यावर आक्षेप घेतात, आरोप करतात आणि अत्यंत गलिच्छ भाषेत लिहितात, बोलतात, त्या सगळ्यांना उत्तर हे हा प्रयोग आहे. त्यामुळे ह्या कार्यक्रम हा सगळीकडे पोहोचावा, त्याचे जास्तीत जास्त प्रयोग व्हावे. आणि सावरकरांच्या भाषेत सांगायचं तर आता ही जी फळी उभी राहिलेली आहे ती नवीन, ती अत्यंत अभिमानास्पद आहे. सावरकरच म्हणायचे, कार्य सोडून अपुरे पडता, झुंजत खंती नको पुढे, कार्य चालवू गिरवून तुमच्या पराक्रमाचे आम्ही धडे. म्हणजे सावरकरांनी जो पराक्रम केलेला आहे त्यातून आम्ही धडे घेऊ, हे पुन्हा एकदा चालू करू आणि लोकांना आम्ही पटवून देऊ की स्वातंत्र्यवीर का होते.